भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अंतिम संस्कारानंतर रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी स्मशानभूमीत प्रवेश करून चितेवरील राख पोतात भरून नेल्याचं उघडकीस आलंय। राखेत मौल्यवान धातू मिळवण्याच्या हौसातून हा प्रकार घडला असावा असा संशय आता व्यक्त केला जातोय। जिवलग व्यक्तीच्या निधनाचं दुःख ताजे असताना या प्रकारामुळे संबंधित कुटुंबियांना पुन्हा मोठा धक्का बसला। अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी धार्मिक विधीसाठी अस्थि संकलन करण्यासाठी कुटुंबीय स्मशानभूमीत गेले। मात्र ज्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले होते तेथील चितेची राखच गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। अस्थि संकलनासाठी आलेल्या नातेवाईकांना चितास्थळी केवळ रिकामी जागा पाहण्याची वेळ आली आहे। दरम्यान पिंपळगाव रेणुकाई परिसरातही यापूर्वी अशाच प्रकार घडल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत। त्यामुळे स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी कोण येते, चितेची राख कोण घेऊन जाते आणि या प्रकारामागे नेमके कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी होते। या घटनेमुळे वरुड बुद्रुकसह परिसरातील स्मशानभूमीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींचा शोध घ्यावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी संतप्त मागणी नागरिकांतून होत आहे। चितेची राख किंवा अंतिम संस्कारानंतरच्या अवशेषांबाबत असलेल्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धेमुळे असे प्रकार घडत असतील तर त्या विरोधात व्यापक समाज प्रबोधनाची गरज आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक संस्था आणि प्रशासनाने पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी जनजागृती करावी। मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारानंतरच्या अवशेषांशी छेडछाड करणे ही केवळ कायद्याची बाब नसून माणुसकीलाही काळीमा फासणारी कृती आहे। त्यामुळे या घटनेचे सत्य समोर आणून दोषींवर कारवाई करण्यासोबतच अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्यासाठी प्रभावी जनजागृती करणे आवश्यक आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन।